नमस्कार. नव्या वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. या आठवड्यामध्ये आपण महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात थोडासा मूलभूत विचार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही मुद्दे तुमच्यासमोर मी ठेवतो आहे, कारण महाराष्ट्राच्या सर्व नागरिकरणाविषयीचा प्रश्न खूप गंभीर आहे. देशाचे एकूण नागरिकरण पाहिलं किंवा शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांचं प्रमाण पाहिलं तर ते 35% आहे. उत्तर प्रदेशासारख्या राज्यामध्ये ते 22% आहे. बिहारसारख्या मागास राज्यामध्ये ते 14-15% आहे. पण महाराष्ट्राचे जवळपास 50% लोकसंख्या ही शहरात राहते आणि त्याच्याबरोबरच तामिळनाडूसारखं प्रगतशील राज्य, ज्या राज्याचा विकास दर 16% आहे, त्या राज्यात देखील आता 50% लोकसंख्या ही शहरात राहते. अशा ह्या वाढत्या शहरीकरणामध्ये महानगरपालिका ज्या आहेत, आपल्याकडे पहा की योगायोगाने अनेक कारणामुळे, अनेक गोष्टीमुळे, आरक्षणाच्या गुंत्यामुळे यावेळेला सर्वच 29च्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्र होत आहेत. त्यामुळे एका दुसऱ्या महापालिकेचा निवडणुका होत होती ते त्या भागात तेवढा त्याचा प्रभाव असायचा. पण महाराष्ट्राच्या 7 विभागीय प्रदेशामध्ये असलेल्या महानगरपालिकांचा एकत्र निवडणुका आता होत आहेत. त्यामुळं महानगरपालिकांच्या समोरची कर्तव्य काय, मूलभूत प्रश्न काय, कारण महापालिका पुणे घ्या, नागपूर घ्या, ठाणे घ्या, नाशिक घ्या किंवा कोल्हापूरसुद्धा, सोलापूर आहे, संभाजीनगर आहे, या सर्व महानगरपालिकामध्ये रोजगार देणारी ही केंद्र आहेत आणि उत्पन्नाचं मोठं साधन आहे. मुंबई शहराचं एकूण देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 6% वाटा मुंबई शहराचा आहे. आज देखील जी आकडेवारी GSTची आली त्याच्यामध्ये 22% GST महाराष्ट्र देतो आणि तो GST प्रामुख्यानं ह्या शहरांच्यामधनंच जमा होत असतो. त्यामुळं ही शहरं म्हणजे छान छौकी करणारे किंवा करमणूक करणारे किंवा श्रीमंत किंवा ज्यांना करमणूक प्रधान जीवन जगण्याचं शहर आहे किंवा ठिकाण आहे असं समजायचं कारण नाही. ही खरी ग्रोथ इंजिन्स आहेत आपल्या दृष्टीनं. आणि महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका झालेत, पण या सर्वांची महापालिकांची तुम्ही किंवा या शहरांची प्रतिमा जरी तुमच्या डोळ्यासमोर आली तर तिथले सगळ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि वेगवेगळे प्रश्न याच्यासाठी निर्माण झालेत कारण महाराष्ट्राला शहरीकरणाची एकूणच धोरणच स्पष्ट नाही. त्यामुळं जे नगरसेवक ज्या पद्धतीने निवडून येतात आणि नगरसेवकांच्याबद्दल सर्वसामान्य लोकांची जी भावना आहे त्या सर्व भावनेशी मी सहमत असलो तरीसुद्धा तो त्यांचा दोष नाही, शासनाचा दोष आहे. आणि शासन ज्या पद्धतीनं ह्या महानगरपालिका चालवतं ते पाहिल्यानंतर मला वाटतं की कुठंतरी धोरणात्मक बदल होणं अपेक्षित आहे. त्याची मी सर्व गांभीर्यानं चर्चा या जागरमध्ये यावेळेला केलेली आहे. तुम्ही हा विषय अधिक गांभीर्यानं घ्या, तुम्ही हा विषय अनेकांना पाठवा आणि याच्यावर चर्चा घडवून आणावी अशी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद.